विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत। नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून देखील आता विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे। आपल्यासोबत शहराध्यक्ष विलास शिंदे आहेत। विधानसभेच्या अनुषंगाने नेमकी काय तयारी, आपण बैठका घेत आहात, बूथनिहाय रचना करत आहात, मतदारसंघात जाऊन तिथला सर्व्हे करत आहात, नेमकी काय माहिती आहे? आपल्याला सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नाशिक हा बालेकिल्ला आहे आणि याचे अनेक वेळा आपण हे नाशिककरांनी आणि जनतेने दाखवून दिलेलं आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजेसारखा उमेदवार या नाशिककरांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेला आहे आणि म्हणून नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहिलेला आहे। येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये महाविकास आघाडी निवडणुका सामोरं जात असताना या ठिकाणी जे नाशिक जिल्ह्याचे जेवढे काही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही प्रत्येक ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या जाऊन स्थानिक लेवलला गाठीभेटी घेत आहोत आणि पुढच्या ज्या निवडणुका सामोरं जायचं त्याची व्यूहरचना आम्ही सगळे करत आहोत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आम्ही या ठिकाणी बघितलं असता साधारणतः 15 पैकी 8 जागांवरती शिवसेनेच्या या ठिकाणी ठामपणे मागणी असणार आहे की या 8 जागा ह्या शिवसेनेला आम्हाला मिळाल्या पाहिजे। त्या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी 100% निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि ह्या 8 जागा आम्ही नक्कीच लढवणार। पण एकूणच महाविकास आघाडीमध्ये एकत्रित निवडणूक लढत असताना अशा पद्धतीचा दावा हा काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादीकडून देखील केला जातोय। नक्कीच महाविकास आघाडी आहे हा वरिष्ठ पातळीचा जरी निर्णय असेल परंतु या ठिकाणी ज्यावेळेस जागा वाटपाचा विषय येतो त्यावेळेस स्थानिकांना विश्वासात घेतलं जातं आणि ज्यावेळेस आम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस आम्ही नक्कीच ज्या कुठल्या 8 जागा आमच्या आहेत ज्या ठिकाणी आम्ही निवडून येऊ शकतो आणि त्या ठिकाणी 100% शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचा आमदार त्या ठिकाणून जाईल याची आम्हाला खात्री आहे। त्या 8 जागांवरती आमचा 100% अभ्यास झालेला आहे आणि काम सुरू झालेलं आहे। एकूणच आपण कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना महाविकास आघाडी म्हणून किती फायदा होईल, स्वबळावर लढल्यास किती फायदा होईल अशी काही कल्पना कार्यकर्ते देत आहेत का? खरं तर गेल्या अनेक वर्षापासून जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीसुद्धा असताना मी स्वतः या ठिकाणी 29 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करतोय आणि शिवसेनेचा एक केडर आहे, शिवसेनेचा ग्रासरूटला कार्यकर्ता आहे आणि त्याचा फायदा त्यावेळेस युतीमध्ये भाजपला झाला आहे याच्यामध्ये कोणालाही शंका ठेवण्याचं कारण नाही। आणि मग असं असताना ज्या हक्काच्या आमच्या जागा होत्या त्यावेळेस युती धर्म पाळावा म्हणून त्या ठिकाणी आमच्या काही हक्काच्या जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सोडाव्या लागल्या, परंतु त्या ठिकाणी जरी जागा सोडली असेल परंतु त्या जागेवरचा शिवसैनिक मात्र एक दिलाने आणि तन मन धनाने त्या ठिकाणी त्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून त्याला निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून त्याला निवडून आलेले। आणि लोकसभेच्या निवडणुका आपण आता बघितल्या या महाविकास आघाडीमधल्या तेव्हासुद्धा आपण परिस्थिती बघितली, आमचा प्रत्येक ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे होते मग दिंडोरी असेल मालेगाव असेल त्या ठिकाणी शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा जो पदाधिकारी आहे तो तन मन धनाने आणि रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी त्या उमेदवाराला विजय करण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याचा आम्ही स्वागतच करू, परंतु ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे राहतील त्या ठिकाणी आम्ही सर्वजण शिवसेना म्हणून उमेदवार कुठल्या पक्षाचं हे महत्त्वाचं नाही तर एक उमेदवार हा महाविकास आघाडीचा असणार आहे आणि तो निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि तो निवडून पण आणणार। खूप खूप धन्यवाद। तर महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल। त्यासोबतच नाशिकमध्ये किमान 8 जागांवर शिवसेना आपली दावा या ठिकाणी सांगते। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये वरिष्ठ पातळीवर या संदर्भात नेमकी काय बैठक होते, काय चर्चा होते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।